बाळासाहेब ठाकरेंनी जी भगवी शाल ओढली होती, ती भगवी शाल खाली टाकून हिरवी शाल अंगावर घेतलेले उद्धव ठाकरे. तुम्हाला माहिती असेल, उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आले होते. आता शेतकऱ्यांचा आणि उद्धव ठाकरेंचा संबंध काय, हे दूरपर्यंत कुणालाही न उमजलेलं कोडं आहे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम कल्चर देऊ इच्छितात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण उद्धव ठाकरे हे मुस्लिम नेक्ससच्या जाळ्यात कसे अडकलेत आणि पूर्णपणे हिरवे कसे झालेत याचं उदाहरण तुम्हाला मिळेल. तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे आणि मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असताना उद्धव ठाकरे स्टेजवरती बसून असताना जे बाळासाहेब ठाकरे मुस्लिमांना स्टेज तर सोडा जवळ पण भटकू देत नव्हते, ते मुस्लिम आज उद्धव ठाकरेच्या स्टेजवरती उभे राहून म्हणतात की टीव्हीवरती रामायण दाखवण्यापेक्षा संविधान दाखवायला पाहिजे. आता संविधानाची भाषा बोलतात कोण? जे शरियावरती विश्वास ठेवतात, जे राईट टू इक्वॅलिटी अंडर आर्टिकल 14 याच्यावरती विश्वास ठेवत नाहीत, जे म्हणतात की आमचे धर्माचे काही अधिकार आहेत, ते गोष्ट संविधानाची गोष्ट करतात. ते लोक संविधानाची गोष्ट करतात आणि त्या गोष्टी विरुद्ध ब्र काढण्याची हिंमत सुद्धा उद्धव ठाकरेमध्ये होत नाही. हे हिरवं जे उद्धव ठाकरेंनी हिरवी शाल ओढली आहे, ती कशामुळे ओढली आहे आणि कशा प्रकारे उद्धव ठाकरे हे या हिरव्यांच्या नादात सापडलेत, हेच आपण बोलणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन. मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, नुकतंच चॅनलची ग्रोथ थोडीशी कमी झाली आहे, त्यामुळे तुम्ही नक्कीच शेअर आणि लाईक नक्कीच करू शकता. तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चला आपण व्हिडिओकडे वळू. मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगतोय, तुम्हाला माहिती असेल उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळ्या म्हणी जशा प्रसिद्ध आहेत. हे हाती नाही आहे, गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे, ह्या तुम्हाला म्हणी सांगतोय. बाबा तेरा का मधुरा का श्रीराम करेगा पुरा. त्यानंतर लडके लेंगे सीएम, आरक्षण से लेंगे सीएम, पीएम लडके लेंगे, पीएम डीएम, पीएम सीएम. त्याच्यानंतर एक म्हण अजून आहे जी MY समीकरण. मुस्लिम हे उत्तर प्रदेशच्या वोट कसे करतात त्याच्यासाठी जी म्हण वापरली जाते ती अशी आहे की पहिले अपना भाई, फिर जो भाजपा हराई, फिर सफाई. तुम्हाला माहिती असेल, मुस्लिमांना आपल्याकडे वळण्यासाठी मुलायम सिंग यादव यांनी कारसेवकावरती गोळ्यासुद्धा झाडल्या होत्या. शरायू नदीतून लोकांचे मृतदेह वाहत होते. म्हणजे मुस्लिम धार्जिणे होण्यासाठी तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत खाली जाता हे मुलायम सिंग यांनी दाखवून दिलं. त्याच प्रकारचं काही कृत्य हे उद्धव ठाकरे सुद्धा मुस्लिमांना आपल्या बाजूने करण्यासाठी करू शकतात. कारण की आज त्यांना माहिती झालंय की मुस्लिमांशिवाय आपल्याला पर्याय नाही. तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरेंमुळं हिंदू आदराने पाहायचा. हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे म्हटलं की अंगामध्ये शहारे उभे राहायचे. आवाज कुणाचा म्हटलं की शिवसेनेचा हा शब्द निघायचा. पण आज तेच उद्धव ठाकरे यांची कोणतीही विचारधारा नाही. उद्धव ठाकरे हे किती मोठे नेते आहेत हे कुणालाही माहीत नाही, त्यांनाही माहिती नाही. ते नेहमी स्टेजवरती यायचं, नेहमी ढेकण, वाघनखं, नकली वाघ, वाघ, असली, ढेमकं, टरबूज, लसूण, कांदा ह्या गोष्टीचे शब्द वापरायचे, टोमणे मारायचे आणि टोमणे मारण्याची स्पर्धा झाली की घरात जाऊन परत बसायचं. जो माणूस मुख्यमंत्री बनल्यानंतर सुद्धा फक्त 2.5 वर्षात 2.5 घंटे किंवा 2.5 दिवस हा मंत्रालयात गेला, तो व्यक्ती महाराष्ट्र सोडा मुंबई तरी कशी चालू शकतो. पण उद्धव ठाकरे ज्यावेळेस शरदचंद्र पवार साहेबांनी गुगली फेकली आणि शरदचंद्र पवार साहेबांनी शिवसेना या पक्षाला शेवट करण्यासाठी, संपवण्यासाठी जे त्यांचं स्वप्न होतं, त्या स्वप्नासाठी उद्धव ठाकरेंसमोर तुकडा टाकला आणि उद्धव ठाकरेंनी तो उचलला. उद्धव ठाकरेंना अचानक बाळासाहेबांनी दिलेल्या वचनाची आठवण आली आणि बाळासाहेबांनी कोणतं वचन दिलं होतं, ती माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेल. तर उद्धव ठाकरे हे स्वतःला शिवसैनिक समजून घेतले, ऑब्व्हियसली आहेत, पण तर आणि ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर शिवसेनेच्या अधोगतीची सुरुवात झाली. उद्धव ठाकरे हे औरंगजेब, एक तुम्हाला माहिती असेल जम्मू आणि काश्मीरमधला एक पोलीस होता, त्याचं नाव औरंगजेब होतं. पण त्या औरंगजेबाचं नाव घेऊन उद्धव ठाकरे हे कुणाला ॲड्रेस करत होते याची आता तुम्हाला गोष्ट कळली असेल. उद्धव ठाकरे म्हणले होते की औरंगजेब हा देशभक्त होता. ते त्या काश्मीरच्या औरंगजेबाचं रेफरन्स देऊन जरी बोलत असेल, पण ते ॲड्रेस त्या समोर बसलेल्या लोकांना करत होते आणि त्यांना सांगत होते की मी मतांसाठी औरंगजेबाची पूजा सुद्धा करायला तयार आहे. आणि उद्धव ठाकरे हे करते सुद्धा, कारण की उद्धव ठाकरे यांची कुठल्याही प्रकारची विचारधारा नाही. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य असं की उद्धव ठाकरे हे मुस्लिम नेक्ससमध्ये अटकले कसे. तुम्हाला माहिती आहे, मुस्लिम हे नेहमी एक हिंदू लीडर शोधतात.
ते हिंदू लीडर कसे शोधतात तर तुम्हाला माहिती असेल की जर तुम्ही पार्टिशनच्या आधी जर गेले तर पार्टिशनच्या आधी जर तुम्ही गेले तर तुम्हाला आठवत असेल की मोहम्मद अली जिन्ना यांनी पार्टिशन का केलं. त्यांना माहीत होतं की काँग्रेस ही हिंदूंचा पक्ष असं मुस्लिमांच्या मनात त्यांनी रुजवलं आणि आपली सत्ता कधी येणार नाही, आपण कमी आहोत, आपली सत्ता कधी येणार नाही हेच रूल करतील म्हणून त्यांनी वेगळा देश मागितला. त्यामुळं सुरुवातीला जी पार्टी काँग्रेस हिंदू पार्टी म्हणून ओळखली जात होती ती नंतर मुस्लिममध्ये कशी परिवर्तन झालं किंवा त्यांची आयडिओलॉजी किंवा त्यांची विचारधारा ही मुस्लिम प्रणित कशी झाली. तुम्हाला सांगायला एक नवल वाटतं मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की इंदिरा गांधी यांना भेटण्यासाठी जामा मस्जिदचे जे मौलवी असतात किंवा जे मौलाना असतात ते भेटायला यायचे हेड. पण इंदिरा गांधी गेल्यानंतर, इंदिरा गांधी स्वर्गवासी झाल्यानंतर राजीव गांधी असेल किंवा बाकीचे लोक असेल हे जामा मस्जिदच्या मौलानाला भेटायला जायचे, तिथून एक फतवा काढायचे की आमच्या समर्थनात वोट करा. तर तुम्हाला हे जे ढासळलेले किंवा हे जे उतरलेले गुण आहेत हे दिसेल मित्रांनो की तुम्ही एका मौलाना समोर चालले आणि ओटांची भीक मागू लागले, तेव्हा मुस्लिमांनी हे घेरलं की हे आपल्या मनाप्रमाणे वागतील. मुस्लिम फक्त त्याच पक्षाला सपोर्ट करतो जो त्यांना रस्त्यावर हुडंगाई करण्यासाठी परमिशन देतो, त्यांनी कोणत्याही केलेल्या गोष्टींना सपोर्ट करतो. कारण की आपण हिंदू म्हणून कधीही एक होऊ शकत नाही हे मुस्लिमांना माहिती आहे. हिंदूमध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळे लोक आहेत, त्यांची प्रत्येकाची आयडिओलॉजी वेगळी आहे. कोणी देवाला मानतं, कोणी देवाला मानत नाही, कोणाचा विरोध, कोणत्या गोष्टीत कोणाचा विरोध, हे एक कधी होऊ शकत नाही. आणि जे काही ते 18-19% आज भारतामध्ये आहे ते एक होऊन स्ट्रॅटेजिकली वोट करतात फक्त एका नावासाठी. ते हे पाहत नाही की असदुद्दीन ओवैसी, मी तुम्हाला परत सांगतो मित्रांनो, असदुद्दीन ओवैसी त्यांचा आवडतीचा नेता नाही असं होऊ शकत नाही. पण त्यांना माहिती आहे की आज असदुद्दीन ओवैसीला वोट करणं याचा अर्थ असा आहे की आज वोट आपलं कटू शकतं, आज आपलं वोट डिवाइड होऊ शकतं. त्याच्यामुळं ते स्ट्रॅटेजिक वोट करतात मित्रांनो, स्ट्रॅटेजिक वोट करतात. त्यांना माहिती आहे की ज्यावेळेस आपलं पर्सेंटेज 30-40% जाईल त्यावेळेस आपला नेता कोणता असेल तर तो असदुद्दीन ओवैसीच असेल. पश्चिम बंगालचं उदाहरण देतो मित्रांनो, अधीर रंजन चौधरी. अधीर रंजन चौधरी ही मुस्लिमांचे त्या एरियातले मोठे नेते होते. पण जेव्हा त्यांना कळलं की आपल्या भरोशावरती आपण आपला नेता निवडून देऊ शकतो, त्यावेळेस एक नवखा दुसऱ्या राज्यातून आणलेला युसुफ पठाण त्यांनी निवडून दिला. पण अधीर रंजन चौधरी जो मुस्लिमांपेक्षा मोठा मुस्लिम होतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त जोरात कोंबड्यासारखा बांग देतो त्याला सुद्धा त्यांनी पाडलं. ममता बॅनर्जी असेल किंवा अजून कोणते नेते, त्यांना वाटत असेल की मुस्लिम आपले आहे तर हा सर्वात मोठा गैरसमज आहे मित्रांनो. का? कारण की ज्यावेळेस त्यांची पॉप्युलेशन त्या भागामध्ये मोठी होईल त्यावेळेस ते फक्त आणि फक्त असदुद्दीन ओवैसी असेल किंवा त्यांचे लोक असतील त्यांना निवडून येतील. पहिले अपना भाई, फिर जो भाजपा हराय फिर सफाई. आमची कोणत्या पार्टीकडे लॉयल्टी नाही, आमची लॉयल्टी पहिले आमच्या भावाकडे आहे. दुसरी लॉयल्टी असेल तर ती आमची जो भाजपाला हरवेल त्याच्याकडे आहे. आज मुस्लिमांनी महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट ओळखली की बीजेपीला शिवाय देऊ शकणारा, शेवटी दानव्याचं हिंदुत्व म्हणणारा आणि हिंदू धर्माची टेहळणी करणारा कोणता जर आज महाराष्ट्रात नेता असेल तर तो उद्धव ठाकरे. काँग्रेसचे नेते सुद्धा महाराष्ट्रातले ज्या लेवलवरती जाऊन बोलत नाही त्या लेवलवरती, त्या खालच्या पातळीवरती जाऊन उद्धव ठाकरे बोलतात. तुम्हाला माहिती असेल शेंडी जाणव्याचं हिंदुत्व, अजून कोणत्या कोणत्या प्रकारच्या उपमा देऊन ते टेहळणी करत असतात. आजांच्या स्पर्धा घेणं असो, गार्डनचं नाव टिपू सुलतान गार्डन करणं असो, अशा प्रकारचे कर्म, अशा प्रकारचे कार्य हे उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये केले. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या ज्या 20 सीट्स निवडून आल्या त्यातल्या 10 सीट्स ह्या मुंबईमध्ये आहेत मित्रांनो. आणि उद्धव ठाकरे यांना माहिती आहे की काँग्रेस आपल्यापासून जर वेगळी गेली आणि मुस्लिम जर आपल्याकडे ठेवायचे असेल तर आपल्याला मुस्लिमांपेक्षा मोठा मुस्लिम लीडर व्हावा लागेल. आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मुस्लिमांचा मोठा नेता कोणता असेल तो उद्धव ठाकरे आहे. आणि येणाऱ्या BMC असेल किंवा निवडणुका असेल, उद्धव ठाकरे यांनाच मुस्लिम सपोर्ट करेल. कारण की त्यांना माहिती आहे की हा नेता असा आहे की स्टेजवर हिंदू धर्मालाही शिवाय देऊ शकतो, नरेंद्र मोदीलाही शिवाय देऊ शकतो, योगी आदित्यनाथलाही शिवाय देऊ शकतो, RSSलाही शिवाय देऊ शकतो आणि सगळ्यांना शिवाय देऊ शकतो. बीजेपीच्या विरोधात जर ठोकून कुणी उभा राहत असेल तर तो उद्धव ठाकरे. आणि शरद पवार साहेब खरंच चाणक्य, ज्यांना आपण चाणक्य असं का म्हणतो, शरद पवार साहेबांचं तुम्हाला माहिती असेल की नरेंद्र मोदी आणि शरदचंद्र पवार साहेब यांचे संबंध खूप मधुर आहेत. नरेंद्र मोदीवरती टीका करताना शरदचंद्र पवार साहेब नेहमी हातचं ठेवतात, त्यांच्यावरती कधीही टीका करत नाही. आणि जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी संकटात येतात तेव्हा तेव्हा पवार साहेब एक गुगली टाकतात. तुम्हाला माहिती असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस जेव्हा एक इमर्जन्सी पार्लमेंटरी सेशन बोलवावं आणि डिस्कस व्हावं तेव्हा सगळे विरोधातले बोलायला लागले, इंडिया अलायन्सचे नेते सगळे आले, पवार साहेब हलकीशी एक गुगली टाकली. नाही, मला तर काही वाटत नाही सध्या गरज आहे त्याची, कारण की राष्ट्रहितासाठी आपण सगळ्यांनी सोबत यावं. ऑपरेशन सिंदूरसाठी जेव्हा विदेशांमध्ये टीम पाठवायची होती त्याच्यामध्ये सुप्रियाताई सुळे यांना एक प्रमुख पद देण्यात आलं. सुप्रिया सुळे यांनी एक टीम लीड केली तिथे. आणि जेव्हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे म्हणायला लागले की आम्हाला विचारलं नाही, तेव्हा पवार साहेब म्हणले
की नाही, असं काही नसतं हो. प्रत्येकाचं राष्ट्र जेव्हा येतं तेव्हा पार्टीचा आणि प्रादेशिक पक्षांचा विचार सोडावा लागतो. आम्हाला ते योग्य वाटतं. जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदी संकटात अडकले त्यावेळेस शरदचंद्र पवार साहेब उभे राहिले. पण शरदचंद्र पवार साहेबांनी एक गोष्ट नक्की केली की उद्धव ठाकरे यांचे परतीचे दोर पुरते कापून टाकले. उद्धव ठाकरे हे विचारधारा कोणतीही नाही. उद्धव ठाकरे सोडा, आदित्य ठाकरेला ती विचारधारा कोणतीच नाही. फक्त पेंग्विन आणण्याशिवाय दुसरं काम आदित्य ठाकरेंनी कोणतंही केलं नाही. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? जसं जसं मुस्लिमांचं वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणात असेल किंवा देशात असेल, जशी जशी त्यांची पॉप्युलेशन वाढेल तसं त्यांचं अग्रेशन आणि त्यांची पकडसुद्धा राजकारणावरती वाढेल. तुमचं मत काय हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.